जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 147 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटलं आहे, फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा संचले मी पणे ते कळेना तया एक रूपासी दुजेन साहे मना संत आनंत शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. फुटेना तुटेना चळेना ढळेना, जे फुटत नाही, तुटत नाही, विचलित होत नाही किंवा चळत नाही, अर्थातच ते परब्रह्म परमात्मा. आपला जो देह आहे हा नाशवंत देह आहे, परंतु परब्रह्म जे आहे ते शाश्वत आहे, सद्वस्तू आहे. ती कधीही फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही किंवा विचलित सुद्धा होत नाही. तर त्या परब्रह्माचा विचार सतत आपल्या मनामध्ये असायला हवा. परंतु मनुष्य फक्त मी आणि माझे यामध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे परब्रह्म काय आहे याकडे तो दुर्लक्ष करत असतो. पुढे ते म्हणतात, सदा संचले मी पणे ते कळेना. संचले म्हणजे साचलेलं असतं, सदा सर्व काळ साचलेलं असतं. काय? मी पण. आपल्या या देहामध्ये आपण मीपणा साठवलेला असतो आणि त्यामुळे परब्रह्म शाश्वत आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मी हा अहंकार जो आपल्या मनामध्ये असतो तो सतत प्रत्येकापुढे आपण हा आपला अहंकार प्रकट करत असतो. या मीपणामुळे परब्रह्म काय, परमात्मा काय, सद्वस्तू काय हे आपल्याला कळत नाही. म्हणून ते म्हणतात, सदा संचले मीपणे ते कळेना. हा मीपणा या देहरूपी आपल्या शरीरामध्ये जे म्हणतो आपण देहामध्ये हा मीपणा नको, गर्व नको, अहंकार नको. आणि अहंकार आणि गर्व असला तर मनुष्याला इतरत्र काहीही दिसत नाही, फक्त स्वतःचा देह हाच त्याच्या नजरेपुढे असतो. पुढे ते म्हणतात, तया एक रूपासी दुजेन साहे. मग त्याला दुसरं काहीही सहन होत नाही. मी आणि माझं विश्व हा जो परब्रह्म आहे हे त्याला कळत नाही, अज्ञानी असतो तो. यामध्ये आपल्याला भक्त प्रल्हादाचं आणि हिरण्यकशिपूचं उदाहरण खूप चांगल्या रीतीने माहीत आहे आपल्या सर्वांना, की अज्ञानी होता हिरण्यकशिपू. सगळीकडे मीच आहे हे त्याला माहीत तो स्वतः समजत होता की सगळीकडे माझंच अस्तित्व आहे. आणि ज्यावेळी तो प्रल्हादाला विचारतो की इथे तुझा देव आहे का, इथे तुझा देव आहे का, त्यावेळेस प्रल्हाद सर्वीकडे माझा देव आहे, माझं शरीरच नाही तर माझा देव मला सगळीकडे दिसत आहे. आणि खांबात जेव्हा हिरण्यकशिपू खांबाला लाथ मारतो त्यावेळी त्या खांबातून परमात्मा प्रगट होतो. त्यामुळे स्वतःलाच तो मनुष्य फक्त मीपणामुळे आंधळा होतो आणि त्याला दुसरं काहीही सहन होत नाही. मना संत अनंत शोधून पाहे. परंतु हे माझ्या मना, हे जे आजूबाजूला पसरलेला चांगलेपण आहे, सद्गुण आहे, शाश्वत आहे, त्या गोष्टी तू पहा, त्या गोष्टीकडे लक्ष दे. आणि म्हणजेच तुला समजेल की सर्व दूर तू शोधलं म्हणजे तुला दिसेल की सर्व दूर हा परमात्मा आहे, परब्रह्म आहे, सगळीकडे देवाचं अस्तित्व आहे. तू शोधून पाहिलं, तू इकडे तिकडे नजर फिरवली तर तुला नक्की हा परमात्मा समजून चुकेल. फक्त त्याकरता तुला मीपणा, अहंकार सोडावा लागेल. मला जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.